So what is calendar? Calendar means what? So आपलं जे कॅलेंडर असतं त्यामध्ये डेज मेन्शन असतात, डेट वगैरे कोणत्या मंथ मध्ये किती डेज आहे सर्व काही. अँड त्यामध्ये आपल्या जनरल कॅलेंडर मध्ये काय मेन्शन असतं, हॉलिडे कधी आहेत, बँक हॉलिडे असतील किंवा गव्हर्नमेंट हॉलिडे, संडेला हॉलिडे असतो किंवा आधीमध्ये सण वगैरे असतात ते हॉलिडे असतात. सो असंच आपल्याला आपल्या फॅक्टरीसाठी कॅलेंडर डिफाईन करायचं. तर त्यामध्ये तुमच्या फॅक्टरीचं वर्किंग किती दिवस आहे, हॉलिडेज किती दिवस आहेत, त्यानंतर विकली ऑफ कधी आहेत, ते सर्व आपल्या सिस्टीम मध्ये मेंटेन करायचं आहे. जर आपण हे मेंटेन नाही केलं तर काय इश्यू येऊ शकतात, कोण सांगेल? प्लान व्यवस्थित नाही होणार आणि प्लान फेल होईल. येस. सो प्लॅनिंग होणार नाही व्यवस्थित. सो प्लॅनिंग साठी सिस्टीमला माहिती पाहिजे ना तुमचं वर्किंग किती दिवसांचं आहे. तर सिस्टीमला आपण इनपुट दिला तर आउटपुट भेटणार आहे. सो आपलं जे वर्किंग टाइम्स आहे, वर्किंग डेज आहेत ते सिस्टीमला माहिती पाहिजेत. सो त्यासाठी फॅक्टरी कॅलेंडर असतात. आणि की सातपुते हा का जॉईन करतोय? ठीक आहे, घेऊन टाकूया आपण. सो आज आपल्याला हेच पाहायचंय, हाऊ टू डिफाईन फॅक्टरी कॅलेंडर फॉर आवर प्लांट. Recording in progress. ओके. सो इथं जो टी कोड आहे तो आहे एसकाल, SCAL. हे काय जॉईन करायला लागले आज? एक मिनिट. ओके. सो हे पीपीचं कॉन्फिगरेशन आहे फॅक्टरी कॅलेंडर. याचा टी कोड आहे SCAL, एसकाल. सो यामध्ये जाऊन आपण कॅलेंडर डिफाईन करणार आहे. तर मी सिस्टीम मध्ये ओपन केलंस डायरेक्ट आपण टी कोडनी तिथे जाऊ शकतो. आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बट फ्रेशर लेवलला काही जास्त कोणी हे विचारत नाही, पण एक्सपिरियन्स लेवलला माहिती पाहिजेत. आणि तुमच्या सीव्ही मध्ये हा टॉपिक असेल तर बेटेज वाटतं. So this is SAP calendar. Okay, main menu. In this there are three calendar: public holiday, holiday calendar, and factory calendar. So first things we have to define public holidays. So public holiday कोणते कोणते आहेत ते आपल्या सिस्टम मध्ये डिफाइन करायचे, ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय, हॉलिडे कॅलेंडर. तुमचे सुट्ट्या जे हॉलिडेज आहेत ते कोणते कोणते असतील. अँड थर्ड वन फॅक्टरी कॅलेंडर. म्हणजे 3 स्टेप मध्ये आहे. ओके, कॉपी नाही होते, ठीक आहे. तो फर्स्ट आहे पब्लिक हॉलिडे, सेकंड हॉलिडे कॅलेंडर, and third one factory calendar. So first of all आपण काय करणार आहे, पब्लिक हॉलिडेज, हॉलिडे कोणते कोणते आहे ते डिफाइन करायचे.
आता हॉलिडे कोणते कोणते असतील कोण सांगते मला, की कोणत्या कोणत्या डेला डेटला आपली कंपनी बंद असते? 26 जानेवारी 15 ऑगस्ट 26 15 जानेवारी ऑगस्ट 1 मे आणि मे. 26 जानेवारी. येस राईट. ओके. आणि बाकीचे पण हॉलिडे असू शकतात. सुटेबल म्हणजे कुठलं सुटेबल आहे त्या कंपनीच्या प्रमाणे हॉलिडे असतात. पण हे जे नॅशनल हॉलिडे ते कंपल्सरी असतात. ओके. त्यानंतर 1 मे असेल किंवा दिवाळी दसरा असतील, काही ठिकाणी ईदला सुट्टी असते, तर असे काही रिजनल हॉलिडे असतात. रिजनल नाही म्हणू शकत त्याला. आणि दुसरे पण असू शकतो, गुढीपाडवाची सुट्टी असते. काही कंपनी असते, काही कंपनी नसते. ओके. सो जे काही कॅलेंडर आहे ते आपल्याला इयरच्या स्टार्टला डिफाईन करावं लागतं ऍज पर त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार. मला 2 मिनिटं द्या फक्त, कंपनीचा कॉल येतोय. 2च मिनिटं. सॉरी फॉर हॅलो हॅलो
हॅलो. ओके. हॅलो. सॉरी फॉर डिले. एक ऑफिसचा कॉल होता. सो आता आपल्याला काय करायचे? 3 कॅलेंडर आहेत ते डिफाईन करायचे. फर्स्ट पब्लिक हॉलिडे आहे ते डिफाईन करायचे. सो आपल्या कंपनीचे HR आहेत. HR ला आयडिया असते, सर्व इन्फॉर्मेशन असते की या वर्षी कोणते कोणते डेज हॉलिडे आहेत. ओके. एक असते नॅशनल हॉलिडेज वगैरे फिक्स असणार आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये 2 टाइप हॉलिडे असतात. एक असतात फिक्स डेट हॉलिडे. फिक्स डेट हॉलिडे म्हणजे काय? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे काय झाले? यांची डेट फिक्स असते. 1 मे अँड फ्लोटिंग हॉलिडे. फ्लोटिंग डेट. फ्लोटिंग म्हणजे काय? डेट फिक्स नसते पण हॉलिडे असतो. फॉर एक्झाम्पल दिवाळी, दसरा वगैरे, ईद हे जे आहेत ते फ्लोटिंग असतात. गुढीपाडवा ते पुढे मागे होऊ शकतं. सो आपल्याला फर्स्ट ते हॉलिडे डिफाईन करायचे. देन ते हॉलिडे आहेत ते एका कॅलेंडरमध्ये असाइन करायचे. म्हणजे त्यांचा हॉलिडेचा एक ग्रुप बनवायचा आहे अंडर वन कॅलेंडर. त्याला म्हणतात हॉलिडे कॅलेंडर. अँड फॅक्टरी कॅलेंडरमध्ये काय असतं? आपल्या कंपनीचे वर्किंग डेज, विकली ऑफ आणि त्या फॅक्टरी कॅलेंडरला असाइनमेंट असते हॉलिडे कॅलेंडरची. म्हणजे फर्स्ट पब्लिक हॉलिडे बनवायचे, ते असाइन करायचे हॉलिडे कॅलेंडरमध्ये आणि हॉलिडे कॅलेंडरचं असाइन असणार आहे फॅक्टरी कॅलेंडरमध्ये. ओके. सो आपल्याला स्टेप बाय स्टेप हे 3 प्रोसेस करायचे. अँड देन फोर्थ वन आहे असाइनमेंट ऑफ फॅक्टरी कॅलेंडर. सो फॅक्टरी कॅलेंडर असाइनमेंट आपण 2 ठिकाणी करू शकतो. एक प्लांटला करू शकतो अँड सेकंड वर्क सेंटर. तो 2 ठिकाणी आपण असाइनमेंट करू शकतो. सो आता आपण पाहू हाऊ टू क्रिएट न्यू हॉलिडेज. सो कीकोड सर्वांचा सेमच आहे. इथे पाहू शकता तुम्ही. एका स्क्रीन मध्ये करायचे. तुम्हाला ज्यामध्ये जायचंय त्याला सिलेक्शन करायचं. आता मी पब्लिक हॉलिडे बनवतोय. सो इथे मी सिलेक्ट केले. देन चेंज. आता यामध्ये आधीचे पण काय हॉलिडे असतील, आपण नवीन पण बनवू शकतो. तर फॉर एक्झाम्पल न्यू क्रिएट करतो मी. क्रिएट. सो आता तुमचा हॉलिडे कसा आहे? फिक्स डेट आहे की फ्लोटिंग डेट आहे? तर फिक्स डेट असेल तर फर्स्ट वन, फ्लोटिंग असेल तर लास्ट वन. समजा मी फिक्स डेट घेतला तर फिक्स डेटच्या समोर सिलेक्ट केलेला आहे अँड देन क्रिएट. सो इथे तुम्हाला डेज घ्यायचा आहे. तर फिक्स डेट मध्ये तुम्हाला डे आणि मंथ द्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल 26 जानेवारी को अँड मंथ 01. ओके. त्यानंतर सॉर्ट क्रायटेरिया. तर सॉर्ट क्रायटेरिया म्हणजे काय? तुम्हाला तिथे काहीतरी आयडेंटिफिकेशन साठी एक व्हॅल्यू द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल मी देतो SK. देन रिलिजियस. आता हा जो आहे तो रिलिजियस मध्ये येणार आहे का? तर नाही. म्हणजे हा कोणता एका रिलिजनचा हॉलिडे आहे का? तर नाही. फॉर एक्झाम्पल दिवाळी, दसरा हिंदूचा असेल, त्यानंतर बकरी ईद मुस्लिम आहेत, त्यानंतर ख्रिसमस आहेत ते ख्रिश्चन लोकांसाठी आहे. असं काय आहे का? तर नाही. तर इथे आपण काय आता घेणार नाही. देन पब्लिक हॉलिडे क्लास. इथे आपण क्लास सिलेक्ट करू शकतो. सो नॉट पब्लिक हॉलिडे अँड ऑर्डिनरी पब्लिक हॉलिडे. कस्टमर स्पेसिफिक पब्लिक हॉलिडे. जर असं काही क्लास असेल तर आपण सिलेक्शन करू शकतो बट नॉट रिक्वायर्ड. सो हा घेतो ऑर्डिनरी. अँड देन शॉर्ट हॉलिडे नेम. सो 26 जान अँड लॉंग डिस्क्रिप्शन काय असेल? इंडिपेंडन्स डे. ओके. अशा प्रकारे डेटा द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला हे पण माहिती असेल तर तो जो हॉलिडे आहे तो कोणत्या डेला येणार आहे? थर्सडे, फ्रायडे, संडे, सॅटरडे. तुम्ही ते देऊ शकता. अदरवाइज नॉट गॅरंटेड. ओके. देन क्लिक ऑन क्रिएट. कंटिन्यू. सो पब्लिक हॉलिडे वॉज क्रिएटेड. हा हॉलिडे क्रिएट झाला. आणि अशा प्रकारे आपण हॉलिडे क्रिएट करू शकतो. आता इथे सॉर्ट आहे, त्या सॉर्ट मध्ये जाऊन आपण चेक करू शकतो. सो आपण काय देता? सॉर्ट की SK दिलता. सो हा SK वाला आपण इथे नवीन क्रिएट केलेला आहे. सो अशा प्रकारे आपण हे हॉलिडे हे क्रिएट करतो. इंडिपेंडन्स रिपब्लिक चेंज करता येतं का? जे चेंज करू शकतो ना आपण ते इथून चेंज मोडला जाऊन. समजा हे आपले चुकलंय, इंडिपेंडन्स नाही रिपब्लिक आहे, तर चेंज करू शकतो. देन सेव्ह.
हा रिपब्लिक झाला सेम. तुम्हाला चेंज कसं करायचंय, सिलेक्ट करायचा आहे तो अँड क्लिक ऑन चेंज. आणि जर नको असेल तर डिलीट डायरेक्ट, ते पण ऑप्शन आहे. सो अशा प्रकारे तुमचे जेवढे काय हॉलिडे असतील ते हॉलिडे फर्स्ट बनवून घ्यायचे, क्रिएट करायचे. त्यानंतर तुम्ही सर्व हॉलिडे क्रिएट केले, देन सेकंड हॉलिडे कॅलेंडर आपल्याला बनवायचं आहे. सो सेकंड आयकॉनला मी क्लिक केलं, देन चेंज. ओके, सो इथे हॉलिडे कॅलेंडर तुम्ही बनवू शकता. इथे आपण नवीनच क्रिएट करू, क्रिएटला क्लिक करून. सो आता कॅलेंडर आयडी काय असेल, तुम्हाला इथे एक नेम द्यायचं आहे त्या कॅलेंडर आयडी साठी. समजा मी देतो SK नेम. समजा हा कोणत्या स्पेसिफिक प्लांट साठी असेल, सो त्या प्लांटचं नेम तुम्ही देऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकता तुम्ही हे कॅलेंडर का क्रिएट केलंय, कशासाठी केलंय. सो प्लांट वाईज बनवू शकता. समजा आता टाटा मोटर्स आहे, टाटा मोटर्सचा एक प्लांट पुण्यामध्ये आहे, पिंपरीला, एक प्लांट समजा चाकणमध्ये असेल, एक प्लांट नाशिकमध्ये असेल किंवा एखादा प्लांट जमशेदपूरला. तर त्यांचे जे काही लिव्ह हॉलिडेज असतील वगैरे ते चेंज होऊ शकतं. समजा आता पिंपरी मधील गुरुवारी बंद असेल, चाकण मधला रविवारी बंद असेल. सो असं डिफरन्स असू शकतो. त्यामुळे हॉलिडे कॅलेंडर प्लांट स्पेसिफिक असतो. सो तुमचा हा कॅलेंडर कोणत्या प्लांट साठी आहे तो तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे. प्लांट नेम समजा मी इथे घेतो 1000 प्लांट. याच्यानंतर आता व्हॅलिड फ्रॉम डे, तर फ्रॉम समजा 21 घेतला, व्हॅलिड टू समजा इथे घेतो मी 99. म्हणजे जोपर्यंत कंपनी चालू आहे तोपर्यंत आपल्याला बनवायचं. देन एंटर. ओके, 98 लास्ट 98 आहे, एंटर. त्यानंतर काय करायचं आता इथे तुम्ही कॅलेंडर आयडी दिला SK, त्यानंतर प्लांट त्या डिस्क्रिप्शन दिलं कॅलेंडर आयडीचं. देन इथे इयर्स टाकले, कोणत्या इयर पासून कोणत्या इयर पर्यंत. मॅक्सिमम सिस्टीम मध्ये 2098 आला होय, तेच आपण घेऊ शकतो आता सध्या तरी, तर ते आपण घेतलेले. देन इथे काय असाइन हॉलिडे. सो या हॉलिडे कॅलेंडर मध्ये आपल्याला हॉलिडेज असाइन करायचे. कसे असाइन करायचे, हा जो असाइन हॉलिडेचा टॅब आहे त्याला क्लिक करून. सो इथे तुम्हाला फाइंड करायचं तुमचा हॉलिडे कुठे आहे, पेज अप पेज डाऊन. समजा आपला कोणता होता, आता SK चा होता, राईट. कुठे गेला SK, हे आहे ती की आहे शॉर्ट की, त्यानुसार आपण इथे सिलेक्शन करू शकतो और डायरेक्ट फिल्टर्स लावायला. फाइंड, इथे फाइंडचा ऑप्शन आहे, तो SK. सो डायरेक्ट तुम्हाला तो भेटून जाईल, रिपब्लिक डे जो आता आपण क्रिएट केला. सो इथे तुम्हाला काय करायचं, फक्त याला सिलेक्ट करायचंय, सिलेक्ट केलं, देन इथून डायरेक्ट कंटिन्यू करू शकता किंवा असाइन पब्लिक हॉलिडेला करू शकता. असाइन केले की तुम्हाला इथे दिसून जाईल. सो आता आपण काय केलं की या कॅलेंडर आयडी मध्ये हा एक रिपब्लिक डेचा जो आहे हॉलिडे तो ऍड केलेला आहे. तर नेक्स्ट असाइन करायचंय. समजा मला नेक्स्ट आता आपल्याला कोणता घ्यायचा आहे, पण मला आता हा घ्यायचा आहे. देन असाइन. तो आपले जेवढे काही हॉलिडेज असतील ते फर्स्ट क्रिएट करून घ्यायचे, त्यानंतर हे असाइन करायचे. समजा मी ऍट ए टाइम पण आपण सिलेक्ट करू शकतो असे. सो हे तुमचे हॉलिडे, समजा आपले एवढे हॉलिडे आहेत या वर्षाचे, इथे असाइन केले. ओके, देन याला सेव्ह करायचं. सेव्ह. सो आता हे काय झालं, SK हॉलिडे कॅलेंडर सिस्टीम मध्ये आपण सेव्ह केला. सो दिस इज SK, आपण जो आता क्रिएट केला तो हॉलिडे कॅलेंडर. देन फर्स्ट काय क्रिएट केलं होतं, हॉलिडे असाइन केला हॉलिडे कॅलेंडर मध्ये, त्याचं आपण लेटर घेतलं SK, हे त्या कॅलेंडरचं नेम आहे. देन नेक्स्ट आहे आता फॅक्टरी कॅलेंडर, हा इम्पॉर्टंट टास्क आहे. इथून सिंगल बॅक येतो, बॅक, देन फॅक्टरी कॅलेंडर अँड चेंज. सो इथे तुम्ही फॅक्टरी कॅलेंडर एक्झिस्टिंग पण यूज करू शकता किंवा नवीन क्रिएट करू शकता. आता येथे तुम्हाला फॅक्टरी कॅलेंडरला पण एक आयडी द्यायचा आहे, तर मी आयडी घेतो ZK. आणि हा हॉलिडे कॅलेंडर कोणत्या प्लांट साठी आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचा आहे. फॉर प्लांट सपोज 1000.
आता इथे व्हॅलिड फ्रॉम डेट 2021, व्हॅलिड टू डेट. तुमच्या हॉलिडे कॅलेंडर आणि फॅक्टरी कॅलेंडरची डेट सेम असली पाहिजे, दोन्ही पण. ओके. देन इथे काय, हॉलिडे कॅलेंडर आयडी, म्हणजे आता आपण जो प्रिव्हियस हॉलिडे कॅलेंडर क्रिएट केला आहे तो येथे असाइन करायचा आहे. तर तुम्हाला नेम माहिती असेल डायरेक्ट इथे टाईप करू शकता, माहिती नसेल तिथं तुम्ही सर्च करा. सो इथे काय केलं आपण, हॉलिडे कॅलेंडर असाइन केलं. अँड वर्क डे, तो तुमचा जो प्लांट आहे त्याचं वर्किंग डेज कोणते आहेत, समजा मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आता काही कंपनी सॅटर्डे संडे ऑफ असतात, तर ते सिलेक्ट नाही करायचे. सिलेक्ट केलं म्हणजे वर्किंग, आणि अनसिलेक्ट आहे तो म्हणजे नॉट वर्किंग. सो समजा माझे सॅटर्डे संडे ऑफ आहे, तर मी काय केलं, फक्त मंडे टू फ्रायडे सिलेक्ट केलं, सॅटर्डे ऑफ, संडे ऑफ, अँड पब्लिक हॉलिडेज ऑफ. पब्लिक हॉलिडे कोणते ऑफ, जे ह्या कॅलेंडर मध्ये आहेत ते. ओके, याला सेव्ह करायचं. ओके, एंटर. कंटिन्यू. सो हे काय झालं आपलं, ZK फॅक्टरी कॅलेंडर क्रिएटेड. आता हा जो ZK फॅक्टरी कॅलेंडर आहे तो आपण दोन ठिकाणी असाइन करू शकतो, आयदर प्लांट और आयदर वर्क सेंटर. सो प्लांटला कुठे असाइन करू शकतो, आता आपण प्लांटचं एंटरप्राइज स्ट्रक्चर पाहिलंय का, त्यामध्ये प्लांट ऑप्शन आठवते सगळ्यांना, प्लांट आपण डिफाईन करतो नवीन. सो त्या स्क्रीन मध्ये फॅक्टरी कॅलेंडरचा एक ऑप्शन आहे. त्याचा मी आता डायरेक्ट टी कोड घेतो, OX10 टी कोड आहे त्याचा. सो सपोज आपला 1000 प्लांट आहे, समजा 1000 नाही घेत, मी झेड घेतो दुसरा, कारण का आपण चेंज केलं की ते सगळ्यांचं चेंज करेल. सॉरी. सो हा प्लांट आहे सपोज माझा, डबल क्लिक केला. सो इथे सगळ्यात लास्टला फॅक्टरी कॅलेंडरचा आयकॉन आहे. इथे काय करायचंय, तुमचा जो फॅक्टरी कॅलेंडर आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही टाईप करू शकता. सो आपला कोणता होता, ZK. सो हा मी क्रिएट केला होता, तो इथे पण असाइन करायचा. देन सेव्ह. ही एक असाइनमेंट, किंवा तुम्ही हा फॅक्टरी कॅलेंडर वर्क सेंटरला असाइन करू शकता. CR02. येथे कुठे आहे, कॅपॅसिटी मध्ये, कॅपॅसिटी हेडर डेटा या टॅब मध्ये. कॅपॅसिटी मध्ये कॅपॅसिटी हेडर डेटा, इथे पहा अवेलेबल कॅपॅसिटी मध्ये फॅक्टरी कॅलेंडर आयडी इथे तुम्ही असाइन करू शकता. जर आता असाइन कुठे करायचा, वर्क सेंटरला असाइन केला, ओनली फॉर दिस वन वर्क सेंटर, एका मशीन साठी तो ऍप्लिकेबल होईल. आणि प्लांटला असाइन केला तर त्या प्लांट मध्ये जेवढे काही वर्क सेंटर असतील सगळ्यांसाठी तो ऍप्लिकेबल होईल. ओके. सो आता ते डिपेंड आहे, आता त्या कंपनीला कुठे असाइन करायचे. सगळ्या मशीनसाठी एकच कॅलेंडर पाहिजे असेल तुम्ही प्लांट लेवल असाइन करू शकता. बट असं काही कॅलेंडर आहे तर स्पेसिफिक काही मशीन्स पुरतच आहे, काही सेक्शन पुरतच, तर त्यासाठी मग तुम्हाला नवीन कॅलेंडर डिफाईन करावं लागेल. सो काही काही कंपनीमध्ये कसं असतं, सपोज आता तिथे मल्टिपल्स प्रोडक्शन प्लेसेस असतात, 2, 3, 4 असू शकतात डिपार्टमेंट वाईज त्यांचे. सो काही डिपार्टमेंट वर्किंग समजा थर्सडे ऑफ असेल, काहींचं संडे ऑफ असेल, असं पण असू शकतं. सो त्या केसमध्ये आपल्याला मग 2 हॉलिडे कॅलेंडर बनवावं लागतील आणि त्या रिस्पेक्टिव्ह वर्क सेंटरला असाइन करायचे. ओके. सो आता फॅक्टरी कॅलेंडरचं काम कुठे आहे. सो फॅक्टरी कॅलेंडर वरून सिस्टीमला समजतं की कोणता डे वर्किंग आहे आणि कोणता हॉलिडे आहे, आणि जे हॉलिडेज आहेत ते आपल्या प्लॅनिंग मधून स्किप होतात. समजा आपण आता की सॅटर्डे संडे घेतलं, सॅटर्डे संडे ऑफ आणि पब्लिक हॉलिडेज ऑफ, हे जे डेज आहेत हॉलिडेचे ते प्लॅनिंग मधून स्किप होणार. फॉर एक्झाम्पल आता तर तुमच्या सायकल टाइम नुसार 100 क्वांटिटी बनवायला 10 दिवस लागतात, बरोबर. तर 10 दिवसामध्ये तुम्ही स्टार्ट केलं, मंडे पासून स्टार्ट केलं, तर त्यामध्ये सॅटर्डे संडे येतोय, तर सिस्टीम काय करणार, सॅटर्डे संडे स्किप करणार आणि 2 दिवस पुढे ऍड करणार. सो ह्याचं मिनिंग आहे फॅक्टरी कॅलेंडरचं.
आणि हे खूप ऍक्च्युअल दिसतंय, खूप सिम्पल दिसतंय, बट रिस्की काम आहे. त्यामुळे ऍज अ फ्रेशर किंवा 1-2 वर्ष एक्सपिरियन्स पर्सनला हँडल करायला नाही देत. जे सिनियर पर्सन्स असतात ते हँडल करतात. कारण का फॅक्टरी कॅलेंडर मध्ये काही गडबड झाली तर ऑल प्लॅनिंग मध्ये गडबड होणार आहे. बरोबर. सो त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. फॅक्टरी कॅलेंडर कॉन्फिगरेशन. ओके, काही क्वेश्चन्स कोणाचे? सर फॅक्टरी कॅलेंडर एकदा असाइन झाल्याच्या नंतर पुन्हा कोणी चेंज करत नसेल ना आता? नाही करत नॉर्मली. पण तुम्हाला प्रत्येक वर्षी ते हॉलिडे कॅलेंडर डिफाईन करावं लागतं. ओके, प्रत्येक वर्षी करावं लागेल. कारण की समजा आता दिवाळी समजा ऑक्टोबर मध्ये या वर्षी, पुढच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये असू शकते. जे फ्लोटिंग ऑटोमॅटिक डेट आहे. सिस्टीम घेत नाही का, चेंज करत नाही का? सिस्टीमला कसं समजणार ऑटोमॅटिक? ओके. जे फ्लोटिंग आहे ते फिक्स आहे ते समजेल ना. फिक्स 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे हे फिक्स आहे ते समजेल, त्यात इश्यू नाही. बट जे फ्लोटिंग हॉलिडे आहेत ना त्याला इश्यू होईल. ओके. सो आपल्याला Okay. इयरली फक्त काय करायचंय, ते फ्लोटिंग हॉलिडेज आहेत ते त्यांचा डेट वगैरे ते क्रिएट करावं लागतं सिस्टीम मध्ये. सर मग आपण ते 21 म्हणजे 2021 to 2000 असं 4, 5 किंवा 50 असं काही घेऊ शकत नाही का? डायरेक्ट 98 असं असं का घेतो? घेऊ शकतो ना. 98 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यूज आपले सिस्टीम मध्ये सध्या 98 पर्यंत अलाउड आहे, तर आपण मॅक्सिमम घेतलेलं आहे. आता हे फॅक्टरी कॅलेंडर आहे, समजा तुमचं प्लांटचं वर्किंग वगैरे ते तर सेमच राहणार आहे ना कंटिन्यू. तर तुम्ही थोडीच प्रत्येक वेळेस नवीन नवीन क्रिएट करणार आयडी एका प्लांटसाठी. एका प्लांटला एक फॅक्टरी कॅलेंडर क्रिएट झाला तोच फायनल जवळपास. समजा तुम्ही हॉलिडे कॅलेंडर क्रिएट केला तोच फायनल. तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता, चेंजेस करा. बट असं नाही की आता ह्या वर्षी मी फॅक्टरी कॅलेंडर ZK बनवला, पुढच्या वर्षी SK बनवतोय, त्याच्या पुढच्या वर्षी YB बनवतोय, असं नसतं. आता मी हा ZK कॅलेंडर त्या प्लांटसाठी बनवलाय, तर हाच मी पुढे कंटिन्यू करणार जोपर्यंत तो प्लांट चालू आहे तोपर्यंत. हा, त्यामध्ये काय तुमचे डे चेंज झाले, समजा आधी थर्सडे ऑफ होता तो आता संडे ऑफ आलेला आहे, तर आपल्याला त्याप्रमाणे त्यात चेंज करावं लागेल आहे त्या कॅलेंडर मध्येच. त्यासाठी नवीन नाही बनवायचं. आणि सपोज तुम्हाला फक्त कॅलेंडर पुढच्या 2 वर्षाचं बनवायचंय, बनवू शकता. पुढच्या 10 वर्षाचं बनवायचंय, बनवू शकता. असं काही तिथे रिस्ट्रिक्शन नाहीये. बट समजा तुम्ही फक्त 2 वर्षाचं बनवलं, 2 वर्षांनी काय होणार आहे, तुमची फॅक्टरी कॅलेंडरची डेट संपणार आहे, मग सिस्टीम त्यावेळेस एरर देईल. समजा सपोर्ट टीम मध्ये कोण अवेलेबल आहे नाही, अवेलेबल नसेल तर सगळ्या प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आपण डेट घेतो आणि पुढचे घेतो. ओके. हॅलो. पार्ट आहे की HR चा पार्ट आहे हा? प्रोडक्शनचा ओके. आपला पार्ट आहे तो. HR आपल्या इन्फॉर्मेशन कोणते देईल? हॉलिडेजचे, म्हणजे कोणते हॉलिडेज आहेत, काय आहेत त्या वर्षी असे. ओके. तो टॉपिक एवढं काय म्हणजे कॉम्प्लिकेशन नाही टॉपिक्स मध्ये. टॉपिक सिम्पल आहे, फक्त रिस्क फॅक्टर जास्त आहे. सर लास्ट लेक्चर का रिकॉर्डिंग सेंड कीजिए ना. लास्ट लेक्चर नहीं हुआ था ना, उस टाइम से मीन्स आए थे स्टूडेंट सब, लेकिन लेक्चर नहीं हुआ था. ओके. हॅलो सर. हाँ
हा सर, ते स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट मध्ये नाही का एक्सेप्शन मध्ये एक नंबर येतो नाही का तो 62630 ते तो मेसेज आहेत. नंबर चेंज का होतो, म्हणजे त्याचा अर्थ काय असतो? ते मेसेज आहेत. ऍक्च्युली कसं असतं, करंट सिच्युएशनला सिस्टीम मध्ये काय प्लॅनिंग होतंय, कसं होतंय, त्यानुसार तो नंबर येत असतो ऑटोमॅटिक. तो सिस्टीमचा मेसेज नंबर आहे. तो सिस्टीमने प्रत्येक मेसेजला एक नंबर असाइन केलेला आहे. हा, कारण तो प्रत्येक वेळेस चेंज होत होता म्हणून मी नाही नाही, विचारलं. त्याला काय आपलं प्लॅनिंग मध्ये काही इम्पॅक्ट नाही करत तो जास्त. ओके सर.